गुरुग्रामचं इन्फ्रास्ट्रक्चर गरिबीमुळे ढासळत नाही, ते ढासळत आहे फक्त त्यांच्या घराची, त्यांच्या गटाची, त्यांच्या जमातीची काळजी घेणाऱ्या आदिम संकुचित वृत्तीमुळे. Chaos has gripped Delhi NCR. There was relentless rain that pounded the region late last night. It triggered widespread waterlogging and traffic paralysis. Gurugram seemed to be the worst hit. गुरुग्रामकडे बघा. भारतातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. लक्झरी अपार्टमेंट्स, फॉर्च्यून 500 कंपनीज, ग्लोबल कन्सल्टंट्स, मेट्रो स्टेशन्स. तरीही दरवेळी पावसाळ्यात इथे पाणी भरतं, रस्ते गायब होतात, वीज जाते, ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली जातात. का? पैशांची कमतरता आहे का? तंत्रज्ञान नाहीये का? नाही. खरी अडचण खूप सोपी आणि खोल रुजलेली आहे. मन अजूनही मागासलेलं आहे, गावठी विचारांनी भरलेलं. सार्वजनिक आयुष्याची कोणतीच समज नाही. हेच त्या संकुचित मानसिकतेचं लक्षण आहे. शहरीकरणाने हे बदलायला हवं होतं, पण त्याने फक्त याच विचारांना नव्या स्वरूपात पुन्हा मांडलं. जंगलं साफ करून विला बांधले जातात. लोककल्याणासाठी असलेल्या पंचायतीच्या जमिनी सगळ्यांसाठी होत्या, त्या अवैधरित्या विकल्या गेल्या. आणि ही जबाबदारी फक्त सरकार किंवा बिल्डरवर नाहीये. तुम्ही दोषी आहात. तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून गेटेड सोसायटीमध्ये राहायला जाता. आत तुम्हाला स्वच्छ रस्ते हवेत, बाहेर शहर कुजत असेल तरी चालेल. हे शहरी नियोजन नाहीये, ही जाती व्यवस्थेची वर्गीय आवृत्ती आहे. खरं आधुनिक जीवन तेव्हाच सुरू होतं जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नसलेल्या गोष्टींसाठीही काळजी करता. जेव्हा कुटुंब, जात, वर्ग आणि गेटच्या पलीकडे विचार करता. आपल्याला CCTV आणि डॅशबोर्ड असलेल्या स्मार्ट सिटीज नको आहेत. आपल्याला एक स्मार्ट मेंदू हवा आहे. असा मेंदू जे सार्वजनिकपणाला ओझं न मानता एका सभ्य संस्कृतीचा पाया मानतो. गुरुग्रामचे जलमय रस्ते एखादी अपघाती घटना नाहीत, ते म्हणजे ग्रामीण मानसिकतेने सजलेली शहरी ढाल आहे. जोपर्यंत ते बदलत नाही तोपर्यंत कितीही काँक्रीट टाकलं तरी शहरांना बुडण्यापासून वाचवता येणार नाही.